तर मित्रांनो, हे आहे उंबराचे झाड. याची छोटी छोटी उंबरं असतात, त्यांचं कालवण करतात. आणि जर या उंबरामध्ये जर आळ्या नसतील तर ही उंबरे फोडून खातासुद्धा येतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही उंबरे खूप गोड लागतात. ही आतून असंच असतं. ही उंबरे खाण्यासाठी खूप चांगली लागतात. तर तुम्ही पाहू शकता, हे आतून घाण दिसतात पण ही उंबरे खूप चांगली असतात. हे उंबर थोडं किडलेलं आहे, परंतु हे जर किडलं नसतं तर हे खाण्यासाठी खूप योग्य आहे, शरीरासाठी उत्तम ठरते. तर मित्रांनो, अशा पद्धतीची खूप सारी उंबरे लागलेली आहे त्याला. काही किडलेले असतात, काही चांगले असतात. तर तुम्ही पाहू शकता. बघू शकता मित्रांनो, कशा पद्धतीने उंबरे लागलेले आहेत झाडाला. तर तुम्ही हे झाड कधी पाहिले आहे का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हे आहे रामफळे झाड. तुम्ही पाहू शकता, त्याला वर फळे सुद्धा लागलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की नाही ते माहीत नाही, पण याला फळे लागली आहेत. खूप सारी फळे आहेत. याची फळे खूप गोड असतात. ही फळे खूप मोठी होतात. तर बघू शकता मित्रांनो, आपल्यापाशी रामफळीची 3 झाडे आहेत. सर्वात जास्त फळे लागलेली आहेत मधल्या झाडाला. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही फळे जेव्हा पूर्णपणे लाल होतील तेव्हा ही फळे पिकायला सुरू होतात. अजूनही फळे खूप कच्ची आहेत, त्यामुळे ही तोडणं योग्य नाही. पाहू शकता मित्रांनो, कशा पद्धतीने फळे लागली आहेत. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, आंब्याचं झाड आहे. याला खूप पक्कं मोहर आला आहे, पण जेवढा मोहर आला आहे तेवढे याला आंबे लागत नाहीत. थोडा मोहर गळून जातो. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हे आमचं शेततळ आहे. यामध्ये आम्ही पाणी साठवतो व जेव्हा लाईट नसते तेव्हा आम्ही शेततळातून पाणी काढून पिकाला सोडतो.